नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर स्वामींचा आलेला एक अनुभव जो मला आज तुमच्याशी शेअर करावासा वाटत आहे, म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. स्वामींवरती प्रेम करणारे, भक्ती करणारे अफाट लोक या जगदुनियेमध्ये आहेत. स्वामींची जी प्रचिती आहे ती देशाच्या बाहेर देखील गेलेली आहे. एवढे स्वामींचं प्रचिती लोकांना आलेली आहे, म्हणून लोक स्वामींवरती विश्वास ठेवून त्यांची भक्ती करत आहेत. असाच एक आलेला अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर रामलाल आणि श्यामलाल नावाचे दोघं भाऊ. रामलाल होता तो मुंबईमध्ये राहत होता आणि श्यामा होता तो गावी राहत असे. गावी त्याचं स्वतःचं घर होतं, दार होतं, जमीनही भरपूर होती आणि जमिनीमध्ये पाणी देखील होतं. पण कसं आहे ना, पाणी जमीन असून काही चालत नाही आजकाल, कारण तेवढं उत्पन्नसुद्धा त्या जमिनीतून निघालं पाहिजे. रामलाल खूप मेहनती होता. श्यामलाल देखील मेहनत करत होता. मुंबईसारख्या शहरामध्ये राहून तो कमी शिकलेला होता, तरीही त्याची धडपड होती कुठेतरी आपल्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण, त्यांना चांगले जीवन देण्याचा तोही प्रयत्न करत होता. आणि जो श्यामा होता, गावी राहत होता, तो त्याच्या शेतामध्ये काबाड कष्ट करत होता. पण त्याच्या कष्टाला, मेहनतीला फळ हे भेटत नव्हतं. कारण तुम्ही बघत आहात, कधी दुष्काळ पडतो, कधी सर्व चांगलं असतं, तर त्याच्या उत्पन्नाला भाव न, जेवढी तो मेहनत करत होता त्याचं काहीच फळ त्याला भेटत नव्हतं. जेवढे पैसे त्याने भांडवलाला घातले होते ना, त्याच्या अर्ध पण त्याचं उत्पन्नही निघत नव्हतं. तो खूप मोठा बागायतदार होता, पण सगळा त्याचा तोट्यातच तो जात होता. वडील देखील गावात मोठ्या पदावरती होते. तंटामुक्ती म्हणून त्यांना पद भेटलं होतं. पण अशामुळे जेव्हा लोकंसुद्धा अशा लोकांच्या वाईटावरती टपलेले असतात, कारण जी साधी भोळी माणसं असतात, जी सरळ मार्गाने चालत असतात, लोक त्यांच्यावरतीच काही ना काही जादूटोणा करत असतात. तर श्यामा असा माणूस होता, त्याचे वडील असे होते, त्याची आई अशी होती की कोणीही बाहेरचा जरी माणूस त्याच्या घरी आला तरी तो खाऊन पिऊनच त्याला घराच्या बाहेर पाठवत असे. बिना खाता पिता त्याला कधीच कुठल्या माणसाला त्याच्या घरातून जाता येत नसं. किंवा कोणाला गावामध्ये मदत लागली, कोणाला वस्तीवरती कोणाला मदत लागली, तरी त्यांचं घर पहिल्यांदा त्या माणसाच्या घरी असायचं ज्याला मदत लागली आहे. कुठे काही वाईट कृत्य घडलं, म्हणजे अंत्यसंस्कार असेल, कुणाच्या वाईट वेळेत असेल, हा माणूस आहे ना हमेशा उभा राहत असे, हमेशा. पण काय माहिती त्याचं चक्र कसं फिरलं होतं आणि त्याला पैशाची त्याची आवक जी झाली होती येण्याची, ती खूप कमी झाली होती. त्याला स्वतः कळत नव्हतं की काय झालं आहे, माझ्याकडे एवढी जमीन आहे, एवढं पाणी आहे, घरचं व्यवस्थित आहे, माझी जनावरं आहेत, पण मला कशातूनच फायदा होत नाही. मी एवढी मेहनत करतो, घरी ट्रॅक्टर आहे, शेळ्या आहेत, सारं काही जिथल्या तिथं आहे, पण मी एवढी मेहनत करतो तरी मला पैसे का राहत नाहीत, किंवा माझं भवितव्य का उघडत नाही, माझं भविष्य काहीच त्याला दिसत नाही. सगळा पुढे अंधकारच दिसत होता. कारण भांडवलाला जास्त पैसे जात होते आणि उत्पन्न कमी निघत होतं. त्यानंतर जो शहरात राहणारा रामलाल होता, तो गावी आला. त्यालाही शहरामध्ये काहीच परवडत नव्हतं आणि गावी आल्यानंतर दोघं भाऊ एका घरात राहायला लागले. 2 भाऊ, आई-वडील आणि त्या 2 भावांच्या दोघी बायका एकत्र राहू लागल्या. पण म्हणतात ना, बहिणी-बहिणींचं सुद्धा पटत नाही, मग जावा तर काय. त्या दोघींची रोज उठून भांडण, तंटण व्हायला लागली, मुलामुलांच्यात भांडण व्हायला लागली. त्यामुळे घरामध्ये सगळं वातावरण अगदी नकारात्मक झालं होतं. कोणाला जगण्याची सुद्धा इच्छा राहिली नव्हती, कारण पैशाचा तुटवडा आणि सगळं संसारच उद्ध्वस्त झाल्यासारखा त्यांना वाटत होता. मानसिक संतुलन कोणाचंही ठीक राहिलं नव्हतं. घरात सगळ्यांची तोंडं पडली होती किंवा सगळी एकमेकावरती तोंडं टाकत होती. कारण बायकांची भांडणं झाली की माणूस असेल किंवा आईवडील असेल, प्रत्येकाला त्याच्यामध्ये भाग घ्यावा लागतो आणि त्यामुळे कुठे ना कुठे माणसाचं मानसिक संतुलन हे बिघडत असतं. तर अशामध्ये काय करायचं, रोज दिवस येत होता जात होता, येत होता जात होता. त्यांच्या घरातलं वातावरण अगदी खराब झालं होतं. तर अशामध्ये त्या दोन्ही ज्या बायका आहेत, त्यातील जी मोठी सून आहे, तिनं स्वामी चरित्राचं पारायण चालू केलं. ती जेव्हा तिच्या मैत्रिणीसोबत अक्कलकोटला गेली होती मुंबईत असताना, तेव्हा तिथून तिने येताना सहारामृतचं पुस्तक आणलं होतं, पण कधी ते पारायण केलं नव्हतं. पण आता आपल्या घरातली परिस्थिती बघून किंवा जे काही नकारात्मकता पसरलेली आहे, सर्वांना असं वाटत होतं की आता जीव द्यावा, आत्महत्या करावी, एवढी कठीण परिस्थिती त्यांच्यावरती आली होती. मग त्या बिचारीने सहारामृतचा पाठ करायला चालू केला. घरामध्ये तिचं जे भक्ती होती,
स्वामींवरती जी श्रद्धा होती ती बघून घरातली लोकंसुद्धा आपणे आप येऊन मंदिरापुढे बसायला लागली. एवढी जादू तिच्या त्या वाक्यामध्ये होती. जे सारामृताचे जे शब्द ती वाचत होती ना, ते शब्द कोणाकोणाच्या कानावरती पडत होते घरातल्यांच्या, ते आपणआपच माणसं येऊन तिच्या पाठीमागे बसायला लागली. सगळे लोक एकत्र येऊन स्वामींची आरती करायला लागली, भक्ती व्हायला लागली. स्वामींना नैवेद्य, सकाळ संध्याकाळ आरती, अभिषेक सारं काही घरामध्ये घडायला लागलं. तर ह्यांनी कधीसुद्धा स्वामींना मागितलं नाही की आमची परिस्थिती सुधारू दे, काही होऊ देत. पण घरातलं वातावरण व्यवस्थित होतं आहे, घरातली माणसांचं मानसिक संतुलन ठीक राहतं आहे ना, म्हणून सगळे एकत्र येऊन स्वामींची भक्ती चालू केली. याच उद्देशाने ते स्वामी भक्ती करत राहिले. आणि करता करता अचानक त्यांच्या आईच्या लक्षात आलं की आपल्या घराच्या बाजूला एक पिंपळाचं झाड आलेलं आहे. एवढ्या दिवस ते त्या पिंपळाच्या झाडाला पाणी घालत होते. आज बघता बघता ते पिंपळाचं झाड आपल्या डोक्याच्या वरतीपर्यंत गेलेलं आहे. कदाचित हा स्वामींचाच आशीर्वाद असेल की स्वामीच आपल्या घरी आलेले आहेत. म्हणून त्यांच्या वडिलांनी त्या पिंपळाच्या झाडाखाली स्वामींचं एक छोटंसं मंदिर उभं केलं. आणि त्या मंदिरामध्ये रोज घरातले सर्वजण त्याला अभिषेक असेल, घरच्या गाईचा दुधाचा शुद्ध अभिषेक त्याला व्हायला लागला, घरचं तुपाचा अभिषेक व्हायला लागला. घरात ज्या शेतामध्ये ज्या भाज्या पिकवत होते, चिक्कूची बाग होते, डाळिंबाची बाग होते, केळाची बाग होते, त्याचे नैवेद्य तिथे यायला लागले. आणि अशामध्ये कळत नकळत त्यांच्या हातून स्वामींबद्दल भक्ती वाढत गेली. पण त्यांनी कधीही स्वामींना कुठलंच काही मागितलं नाही किंवा स्वामी आम्हाला हे द्या, आमची परिस्थिती सुधरू द्या, कधीच ते बोलले नाहीत. कारण त्यांना फक्त घरातील जे मानसिक संतुलन त्यांचं बिघडलं होतं, घरात जी नकारात्मकता पसरलेली होती ती त्यांना फक्त घालवायची होती. आणि त्यांना असं वाटत होतं की आपण स्वामींच्या जवळ आलो, आपण एकत्र सगळे आलो की आपण सगळे एकमेकाशी व्यवस्थित वागत आहोत. किंवा आपल्या घरामध्ये जेव्हा भक्तिमय वातावरण तयार होत असतं तेव्हा माणसाला काहीच टेन्शन नसतं की किती पैसे आले, किती गेले, 2 टाईम्स आपल्याला भेटला आहे ना, बाद झालं, अशामध्ये माणूस खुश राहतो. तर असे वातावरण त्यांच्या घरातलं झालं होतं. आणि त्यांनासुद्धा कळलं नाही की त्यांचंसुद्धा लक्षात आलं नाही की कधी आपल्या जमिनीतून उत्पन्न वाढत गेलं किंवा कधी आपल्या ऊसाला चांगला भाव भेटला, कधी आपल्या डाळिंबीला चांगला भाव भेटला, कधी आपल्या 2च्या 4 गाया होत गेल्या, हे त्यांनासुद्धा कळलं नाही. एवढी त्यांच्यामध्ये प्रगती होत गेली. आणि ही आपणआपच होत जाते जेव्हा प्रत्येक भक्त स्वामींच्या भक्तीमध्ये भक्तहीन होऊन त्यांची सेवा करत असतो, त्यांची पूजा करत असतो, तेव्हा स्वामीसुद्धा त्या भक्ताच्या डोक्यावरून अलगदपणे हात फिरवतात. त्या भक्तालासुद्धा कळत नाही आपली परिस्थिती कशी होती ना आज कशी झाली ती. गावकऱ्यांनी सगळ्यांनी बघितलं यांची परिस्थिती कशी होती आणि आज हे कसे लोक झाले आहेत ते. गावातील लोकंसुद्धा त्या पिंपळाच्या झाडाखाली जे मंदिर होतं तिथे येऊ लागले, स्वामींना पूजापाठ करू लागले, स्वामींवरती विश्वास ठेवू लागले. आणि त्यामुळे सर्वांची प्रगती होत राहिली. तर असा हा एका माझ्या भक्ताला आलेला अनुभव होता. त्यांनी तो आमच्याशी शेअर केला आणि मी तुम्हाला सांगितला. तुमचीसुद्धा स्वामींवरती जर अफाट भक्ती असेल, प्रेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय.